नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपल्या आजूबाजूचे उंच डोंगर आणि खोल दऱ्या ह्या सपाट कागदावर कशा बरं दाखवल्या जातात? खरं तर हेच नकाशा बनवण्यामागचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्या त्रिबमितीय म्हणजे 3D जगाला द्विमितीय म्हणजे 2D नकाशावर अगदी अचूकपणे उतरवणं. हो, हाच तो प्रश्न आहे ज्यावर संपूर्ण नकाशा बनवण्याचं शास्त्र म्हणजे कार्टोग्राफी आधारलेलं आहे. चला तर मग आजच्या या भागात आपण याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया. तर सुरुवात करूया. बघा, नकाशा म्हणजे एक सपाट माध्यम, पण आपलं जग ते तर डोंगर, दऱ्या आणि पठारांनी भरलेलं आहे. मग या दोन्हींचा मेळ साधायचा तरी कसा? ही काही आजची गरज नाहीये. विचार करा, अगदी पूर्वीच्या काळापासून विशेषतः युद्धाच्या वेळी सैन्याला भूभागाची अचूक माहिती असणं विजयासाठी किती महत्वाचं असेल, नाही का? त्यामुळे नकाशांची गरज ही खूप जुनी आहे. आणि याच गरजेतून नकाशा बनवणाऱ्यांनी काही भन्नाट, खूप हुशारीच्या पद्धती शोधून काढल्या आहेत. आज आपण त्यातल्याच 3 मुख्य पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत. आपण ह्या 3 पद्धती एक एक करून पाहू. पहिली आहे समोच्च रेषा, दुसरी आहे रंगस्तर पद्धत आणि तिसरी डिजिटल मॉडेल. यानंतर नकाशा समजून घेणं खूप सोपं होऊन जाईल. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत पद्धतीपासून. ती म्हणजे समोच्च रेषा पद्धत. असं म्हणतात की ही पद्धत म्हणजे उंची दर्शवण्याचा पाया आहे. आता ही समोच्च रेषा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक काल्पनिक रेषा आहे जी नकाशावर समान उंचीवर असलेली सगळी ठिकाणं एकमेकांना जोडते. आता जरा या चित्राकडे बघा. कल्पना करा की आपण एका डोंगराचे समान अंतरावर आडवे काप घेतोय. जसे केकचे थर असतात तसे. तर प्रत्येक कापाची जी बाहेरील कडा आहे ती म्हणजे एक समोच्च रेषा. आणि अशा प्रकारे डोंगराचा तो 3D आकार थेट नकाशावरच्या 2D रेषांमध्ये उतरतो. आहे की नाही कमाल? आणि आता यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर या समोच्च रेषा एकमेकींच्या खूप जवळ असतील तर समजायचं की तिथला उतार खूप तीव्र आहे, आणि जर त्या एकमेकांपासून लांब असतील तर उतार मंद आहे. हा समोच्च रेषा वाचण्याचा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, हे लक्षातच ठेवा. ठीक आहे. तर समोच्च रेषांनंतर आता आपण उंची दाखवण्याच्या 2 आणखी पद्धती पाहूया. एक आहे रंगांचा वापर करणारी आणि दुसरी आहे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची. ही आहे रंगस्तर पद्धत. ही बघायला खूप सोपी आणि आकर्षक वाटते. यात काय करतात तर वेगवेगळ्या उंचीच्या पट्ट्यांमध्ये वेगवेगळे रंग भरले जातात. त्यामुळे जमिनीचा उंच सखलपणा एका नजरेत कळून येतो. साधारणपणे या रंगांचा एक ठरलेला अर्थ असतो. म्हणजे बघा, हिरवा रंग सखल भागासाठी, पिवळा आणि तपकिरी रंग जास्त उंचीच्या प्रदेशासाठी, आणि पांढरा रंग तो अतिउंच बर्फाळ शिखरांसाठी वापरला जातो. आणि आता येते तिसरी पद्धत जी सगळ्यात आधुनिक आहे, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल. यात तर सॅटेलाईटच्या मदतीने जमिनीचा एक अत्यंत अचूक 3D नकाशा तयार केला जातो, जो आपल्याला जमिनीची खरीखुरी उंची दाखवतो. तर या तक्त्यामध्ये आपण या तिन्ही पद्धतींची एक छोटीशी तुलना पाहू शकतो. समोच्च रेषा अचूकता देतात, रंगस्तर पद्धत आपल्याला सहजता देते आणि डिजिटल मॉडेल एकदम तपशीलवार माहिती पुरवतं. पण थांबा, उंची दाखवणं हा नकाशाच्या कथेचा फक्त एक भाग झाला. नकाशांवर इतरही खूप माहिती असते, जी चिन्हे आणि खुणांच्या एका सांकेतिक भाषेतून दाखवली जाते. याचा अर्थ असा की नकाशे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी या चिन्हांच्या एका युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक भाषेचा वापर करतात. आणि ही चिन्ह कोणीही आपल्या मनाने ठरवत नाही, तर भारतीय सर्वेक्षण विभागासारख्या संस्था ही प्रमाणित चिन्ह तयार करतात. उदाहरणार्थ, PO हे चिन्ह पोस्ट ऑफिससाठी, तर किल्ल्यांसाठी एक खास वेगळं चिन्ह असतं. याला आपण नकाशाची डिक्शनरी किंवा शब्दकोशच म्हणू शकतो. म्हणजे उजवीकडची ही सूची बघायची आणि डावीकडच्या नकाशावरच्या प्रत्येक चिन्हाचा अर्थ सहजपणे समजून घ्यायचा. आणि इथे या नकाशात या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. आपल्याला समोच्च रेषा दिसतात, रंग दिसतात आणि वेगवेगळे चिन्हही दिसतात. आणि या सगळ्यांमधून त्या प्रदेशाची एक संपूर्ण सविस्तर कहाणी आपल्यासमोर उलगडते. तर पुढच्या वेळी जेव्हा एखादा नकाशा समोर येईल तेव्हा तो फक्त रेषा आणि रंगांचा गुंता वाटणार नाही. उलट तो एक कथा सांगेल.
त्या जमिनीच्या उंचीची, तिथल्या उताराची आणि तिथल्या प्रत्येक वैशिष्ट्याची. धन्यवाद.